नमस्कार मित्रांनो, आपल्या हक्काचे चॅनल लाईफ इज जर्नीवर आपले स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र निवृत्ती पाचपोर आपले स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या माझ्या कवितेचा विषय आहे स्मशानातील एक रात. आणि ही एक काल्पनिक कविता आहे. काल बोलता बोलता गेलो मी स्मशानात. काल बोलता बोलता गेलो मी स्मशानात. तेथे गेल्यावर आले माझ्या ध्यानात, हे स्मशान म्हणजे आहे भूतांची वस्ती. मग जरा भीतीही वाटली मला माझ्या मनात. तेवढ्यात आला एक जण मला पाणी घेऊन, त्याने काहीतरी सांगितले माझ्या कानात. तुलाही एक दिवस इथेच यायचे आहे, तू जगतो आहेस कुठल्या भ्रमात. देवाने दिले तुला हे अनमोल जीवन. अरे देवाने दिले तुला हे अनमोल जीवन. त्याला गमवू नको तू खोट्या अहंकारात. साऱ्यांशी तू नेहमी प्रेमानेच वागावे, त्यापेक्षा मोठे काहीच नाही या जगात. तू नेहमी दुसऱ्यांची मदतच करत राहा. कधी विष नको टाकू दुसऱ्याच्या संसारात. जीवनभर तू फक्त न्यायानेच वागावे, कधी साथ नको देऊ तू कुणाला अन्यायात. इथे आल्यावर होईल तुझ्या कर्माचा हिसाब. तुझ्याकडून काहीच कमी नसावी त्यात. तेवढ्यात अचानक आली मला जाग, कारण हे सारं चाललं होतं माझ्या स्वप्नात. धन्यवाद मित्रांनो, ही कविता जरी काल्पनिक असली आणि स्वप्नातली जरी असली तरी या कवितेमागचा जो उद्देश आहे तो खूप समजून घेण्यासारखा आहे. आणि माणसाने जीवनामध्ये त्याचं ध्येय काय असावं आणि आपल्याला शेवटी कुठं जायचं आहे हे प्रत्येकालाच ठरवावं लागेल. आणि माणसाने जीवनात कधीही आपली नीतिमत्ता सोडून वागू नये, हेच यामागचं खरं ध्येय असलं पाहिजे. आणि हाच विचार मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कविता आवडल्यास लाईक आणि शेअर नक्कीच करा. धन्यवाद.